कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उद्या काय आहे माहिती आहे ना तुम्हाला? उद्या वटपौर्णिमा आहे। सवाष्ण बायकांच्या आयुष्यातील खूप मोठा सण आहे। आणि अहिल्या मॅडम, वटपौर्णिमा, त्यातले विधी, आपले रीतिरिवाज या बाबतीत किती काटेकोर आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, बरोबर ना? होय। उद्याच्या पूजेच्या तयारीत कसलीच कसर राहता कामा नये। सगळं व्यवस्थित करायचं हं। किर्लोस्कर कुटुंबाच्या सुना हा सण खूप नेमाने साजरा करतात। नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे एक प्रकारचं साकडंच मागतात त्या। बरं पारू, अहिल्या मॅडमच्या पूजेसाठी लागणारं सगळं सामान, पूजेची सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी तुझी। नाही, माझ्या नशिबात नाहीये हे सगळं, पण मला खात्री आहे तू हे सगळं व्यवस्थित पार पाडशील। बरं, हरीश सर आलेत, त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन जा। हा, आलेच। सवाष्ण्यांचा सगळ्यात मोठा सण। या घरातल्या सगळ्या सुना नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात। मी भी या घरची सून आहे। आदित्य सर माझा नवरा आहेत हे मला जगाला नसलं सांगतायत तरी माझ्या मनाला माहित आहे। मग मी भी हे व्रत करायलाच पाहिजे। सर आत येऊ का? अशी फॉर्मॅलिटी करणार असशील ना तर आला तसं परत जा। सॉरी सर, सवय लागली आहे। काय सवय लागली आहे तुला पण ना? सर, वाखरवाडीच्या कॅम्पेनचे फोटोज आलेत। आदित्य सरांना दाखवायचे होते पण ते अवेलेबल नाहीयेत। तुम्हाला दाखवू का? नाईस, वाखरवाडी कॅम्पेन, मेमोरेबल, टू मेमोरेबल फॉर मी। ये इथे दाखव। उभा राहून दाखवणार आहेस? बस ना बस बस। हा, बघू। अरे वा, नाईस क्लिक्स यार, चांगले फोटो काढतोस तू। हरीश, हा फोटो कधी काढलास तू? तुमच्या ओळखीचे आहेत का? अरे नाही, मी नाही ओळखत। आय लव्ह यू भावा। तुला माहित नाही तू केवढं मोठं काम केलं यार माझ्यासाठी। पारू पारू पारू, अरे यार थांब थांब थांब, सर सर प्रीतम सर, पारू 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 पारू, शाळेतल्या बाई सापडल्या। अगं त्या आठवतात का गावी गावी आपण गेलेलो? हा, त्या बाईंचा नंबर काय त्यावाल्या आपण आठवलं का काही? आओ प्रीतम सर, आपण त्या गावात गेलो होतो, त्या शाळेतल्या या बाई आहेत ना? यस, शाळेतल्या मॅडम। अरू, उद्या वटपौर्णिमा आहे। लगीन झालेल्या समध्या बायका त्यांच्या नवऱ्यासाठी व्रत करतील। नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे, जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना करतील। माझं बी नशीब कसलं आहे
माझं लगीन झालंय हे समध्यांपासून लपवून ठेवावं लागतंय मला. नाही, आदित्य सर जरी हे लगीन खोटं मानत असतील तरी तरी त्यांच्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी मला हे व्रत करावंच लागल. माझं एक मन म्हणते की माझी लायकी नाही आदित्य सरांची बायको व्हायची. शेवटी मोलकरीनच आहे मी. पण माझं दुसरं मन बी असं म्हणते की हे लगीन खरं आहे, माझा नवरा खरा आहे. तरी बी मला असं वाटते की मी आदित्य सरांना, देवी आईंना फसवते. त्या बिचाऱ्या हरीश सरांना बी यात फसवते. त्यांची काय बी चूक नाही यात. मला काय हक्क आहे समध्यांना फसवायचा? माझं चुकतंय, मीच नालायक आहे. नालायक तर तू आहेसच आणि खोटारडी पण. काय झालं पारू? कशाबद्दल बोलत होतीस तू आत्ता? कोणाला फसवलंयस? काय लपवतीयस तू? बोल ना, सांग खरं. पारू, खरं सांग, कशाबद्दल बोलत होतीस आत्ता तू? काय लपवलंयस तू? काय खोटं वागलीयस? बोल ना खरं. हे बघ पारू, मला सगळं कळतं हं? कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय ते. मला फक्त तुझ्या घाणेरड्या तोंडून ऐकायचंय. बोल पटकन, काय करायचंय? हा, ऍड शूट मध्ये ऐनवेळी हरीशच्या जागेला आदित्य बसला हे हरीशला कळलं असेल आणि ते कळल्यानंतर त्यांनी तुझ्याबरोबर लग्न करायला नकार दिला हे बोलत होतीस ना? अरे चुप! तुला सांगितलं होतं कोणी मध्ये बोलायला? अगं तो हेच सांगायचं होतं मला. ए पारू, जास्त शहाणपणा करू नकोस हा. मला माहितीये तू वेगळं काहीतरी बोलत होतीस. पटकन खरं बोल. ते मला उद्याची तयारी करायची आहे, मी येते. पारू, पारू, झालं? तुला कोणी सांगितलं होतं मध्ये तोंड घालायला? आता तिनं तिच्या सगळ्या प्लॅनची आपल्या समोर कबुली दिली असती. का बोललीस तू मध्ये? मूर्ख. पापुलट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.